नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. या सेशनमध्ये आपण सोशिओ इकॉनॉमिक डेव्हलपमेंटचा पार्ट टू म्हणजे काही जे काही आपण पहिल्या पार्टमध्ये 2-3 कंपोनंट बघितले होते. आता उरलेले जे आहेत एस-सी, एस-टी असेल, बॅकवर्ड क्लासेस असेल, हे याच्यामध्ये आपण फास्टमध्ये डिस्कस करू. आता त्याच्यामध्ये पहिले बघू की मिनिस्ट्री. पहिला मिनिस्ट्री ऑफ ट्रिबल अफेअर्स स्थापना झालेली 1999 आणि दुसरा आहे मिनिस्ट्री ऑफ सोशल जस्टिस अँड एम्पॉवरमेंट, त्याची स्थापना आहे 98. आता कॉन्स्टिट्यूशनल मेकॅनिझम फॉर अपलिफ्टमेंट ऑफ एस-सी-एस-टीला म्हणजे त्यांचा विकास करण्यासाठी घटनेत काय-काय मेकॅनिझम किंवा काय-काय आर्टिकल दिले हे थोडंसं फास्टमध्ये आपण डिस्कस करू. पहिला आर्टिकल 15 रेफर्स टू द स्पेशल प्रोव्हिजन फॉर देअर ॲडव्हान्समेंट म्हणजे जे काही पहिली जे घटना दुरुस्ती झाली 1951ला त्याच्यामध्येच एस-सी-एस-टीसाठी म्हणजे प्रगतीसाठी काहीतरी तरतूद दिलेली आहे, तर ते 15(4) मध्ये आहे. नंतर आर्टिकल 16 कलम 16 इक्वॅलिटी ऑफ अपॉर्च्युनिटी इन पब्लिक एम्प्लॉयमेंट म्हणजे नोकऱ्यात ज्याला आपण समान संधी म्हणतो, तर तो कलम 16 मध्ये दिलेला आहे. नंतर 16(4) रिझर्व्हेशन इन प्रमोशन म्हणजे एस-सी-एस-टींना प्रमोशनमध्ये सुद्धा रिझर्व्हेशन म्हणजे ती 77वी घटना दुरुस्ती 1995 नुसार टाकण्यात आलेलं आहे. नंतर आर्टिकल 17 कलम 17 अबॉलिश द अनटचॅबिलिटी म्हणजे अस्पृश्यता पाळण्यास मनाई या कलमाने केलेली आहे. नंतर बघू. हां. आर्टिकल 243 रिझर्व्हेशन इन पंचायत 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 म्हणजे कोणते जिल्हा हे असेल म्हणजे ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेमध्ये एस-सी, एस-टीना रिझर्व्हेशन. नंतर आर्टिकल 243 मध्ये काय सांगितलं रिझर्व्हेशन ऑफ द सीट इन म्युनिसिपॅलिटी म्हणजेच काय नगर परिषद, नगरपालिका असेल, मनपा असेल या गोष्टीमध्ये एस-सी, एस-टीना रिझर्व्हेशन असेल. नंतर आर्टिकल 330 रिझर्व्हेशन इन हाऊस ऑफ पीपल म्हणजे लोकसभेत एस-सी, एस-टीना रिझर्व्हेशन. आर्टिकल 232 म्हणजे काय विधानसभेत एस-सी, एस-टींना रिझर्व्हेशन असेल. नंतर आर्टिकल 334 रिझर्व्हेशन फॉर एस-सी, एस-टी ओन्ली फॉर 10 इयर्स म्हणजे राज्यघटनेत 10 वर्षासाठीच जे पॉलिटिकल रिझर्व्हेशन होतं ते दिलेलं होतं. परंतु नंतर दर 10-10 वर्ष असं एक्सटेंड होत. आता बघा की 104वी घटना दुरुस्ती 2019ला एस-सी, एस-टीचं जे काही लोकसभेत रिझर्व्हेशन आहे ते 2030 पर्यंत आणखीन 10 वर्षाची त्याला एक्सटेंड करण्यात आला. परंतु त्याच्यामध्ये अँग्लो इंडियन कम्युनिटीचं रिझर्व्हेशन एंड केलेलं आहे. हे लक्षात घ्यायचं आहे. नंतर आर्टिकल 164(1) 94व्या घटना दुरुस्तीने 2006 मध्ये अपॉइंटमेंट ऑफ द ट्रिबल वेलफेअर मिनिस्टर म्हणजे आदिवासी कल्याण मंत्री नेमणे हे बंधनकारक केलेलं आहे. कोणकोणत्या राज्यात? ओरिसा असेल, झारखंड असेल, मध्य प्रदेश असेल आणि छत्तीसगड म्हणजे या 4 राज्यात 94व्या घटना दुरुस्तीने आदिवासी कल्याण मंत्री नेमणे हे बंधनकारक केलेलं आहे. नंतर आर्टिकल 244 ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ द शेड्यूल एरिया अँड शेड्यूल ट्राइब्स हे 244 मध्ये दिलेलं आहे. आर्टिकल 340 प्रेसिडेंट अपॉइंट अ कमिशन टू इन्व्हेस्टिगेट द कंडिशन ऑफ सोशली अँड एज्युकेशनल बॅकवर्ड क्लासेस म्हणजे 340 नुसार एखाद्या जे काही समाजाचं सोशल किंवा एज्युकेशनल बॅकवर्ड नेस पाहण्यासाठी किंवा त्याचं इन्व्हेस्टिगेशन करण्यासाठी राष्ट्रपती हे कमिशन नेमू शकतात. हे 340 मध्ये दिलेलं आहे. नंतरचं बघा. आता बघा 89वी घटना दुरुस्ती 2003 सेपरेट एस-सी-एस-टी कमिशन म्हणजे 89वी घटना दुरुस्ती 2003ला झाली आणि त्याच्यामध्ये सेपरेट नॅशनल कमिशन फॉर एस-सी आणि नॅशनल कमिशन फॉर एस-टी असं हे सांगण्यात आलं. त्यामध्ये बघा आर्टिकल 338 राज्यघटनेच्या कलम 338 नुसार नॅशनल कमिशन फॉर एस-सी ची तरतूद दिलेली आहे. नंतर आर्टिकल 338 नुसार नॅशनल कमिशन फॉर एस-टी साठी एक तरतूद केलेली आहे. आता बघा 102वी घटना दुरुस्ती 2018ला झाली आणि त्याच्यामध्ये आर्टिकल 338 हे टाकण्यात येऊन नॅशनल कमिशन फॉर बॅकवर्ड क्लासेस हे स्थापनेची तरतूद केली. आता पहा हे झालं ते हे कमिशन हे 3 कलम लक्षात ठेवायचे 338, 338 ए, 338 बी म्हणजे 338 मध्ये काय सांगितलं की नॅशनल कमिशन फॉर एस-सी, 338 ए मध्ये काय सांगितलं नॅशनल कमिशन फॉर एस-टी आणि 338 बी मध्ये नॅशनल कमिशन फॉर बॅकवर्ड क्लासेस हे 3 कलम थोडेसे लक्षात ठेवायचे. नंतर बाबा राज्यघटनेत एस-सी, एस-टी आणि सोशियली अँड इकॉनॉमिक बॅकवर्ड क्लासेस यांची काय डेफिनेशन दिलेली आहे बघा. एस-सीची डेफिनेशन दिलेली आहे आर्टिकल 366-64 मध्ये दिलेली आहे. डीम अंडर आर्टिकल 341 म्हणजे 300 राष्ट्रपतींना जे काही वाटते की म्हणजे 341 नुसार
तर त्या गोष्टी सगळ्या म्हणजे या एस मध्ये येतील. नंतर 366 डीम अंडर 342 राष्ट्रपती म्हणजे त्यांना जे काही वाटतात जे कम्युनिटी 342 नुसार तर त्या एस-टी असे संबोधण्यात येतील. नंतर सोशियली अँड बॅकवर्ड क्लासेस म्हणजे आर्टिकल 300 हे जे 366 26C त्याच्यानुसार डीम अंडर 342 या 3 डेफिनेशन म्हणजे हे कलम लक्षात ठेवायचे केंद्र 366 24 366 25 आणि 366 26C याच्यामध्ये एस-सी एस-टी आणि सोशियली आणि इकॉनॉमिकल बॅकवर्ड क्लासेस यांच्या डेफिनेशन दिलेल्या आहेत. थोडंसं क्लिअर करतो याला. आता बघा का बॅकवर्ड कमिशन बघा, याच्यावर बी बऱ्याचदा एम-पी-एस-सीने क्वेश्चन विचारलेले. पहिलं जे मागासवर्गीय ज्याला आपण म्हणतो, तर फर्स्ट बॅकवर्ड क्लासेस कमिशन 1955 ला त्याचे अध्यक्ष होते काकासाहेब कालेकर कमिशन 1955. म्हणजे जे आपण बघितलं की 340 मध्ये कलम मध्ये काय सांगितलं की राष्ट्रपती एखाद्या समाजाची शैक्षणिक किंवा जे इकॉनॉमिकल शैक्षणिक आणि कोणती बघितली ते बघा. थोडंसं मी क्लिअर करतो इथं. 340 ला मागं घेतो. बघा इथं एक आपण कलम बघितला होता. हां. हा बघा 340 प्रेसिडेंट डेंट अपॉइंटमेंट द कमिशन टू इन्व्हेस्टिगेट कंडिशन ऑफ सोशियली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड क्लासेस. मग त्याच्यानुसारच इथं आपण आलो. तर हा जो काही काकासाहेब कालेकर कमिशन नेमण्यात आलं होतं आर्टिकल 340 नुसार नेमण्यात आलं होतं. आता हे लक्षात ठेवायचं नाव वगैरे तर त्याच्यावर बऱ्याचदा क्वेश्चन आलेला आहे. थोडंसं एकदा क्लिअर करू. हे बघा फर्स्ट बॅकवर्ड कमिशन हे नाव सुद्धा लक्षात आहे. काका कालेकर कमिशन म्हणतात किंवा फर्स्ट बॅकवर्ड क्लासेस कमिशन 1955 ला. हे इयर सुद्धा लक्षात ठेवायचं. कधी कधी सिंगल लाईन क्वेश्चन येते किंवा वन लाईन येते की पहिलं बॅकवर्ड क्लासेस कमिशनचे अध्यक्ष कोण होते किंवा कधी स्थापण्यात आलं होतं हे असं येईल. नंतर सेकंड बॅकवर्ड क्लासेस कमिशन मंडल ज्यालाच आपण मंडल कमिशन म्हणतो ऑर सोशियली अँड बॅकवर्ड क्लासेस कमिशन 1979 ला म्हणजे ज्यावेळेस जनता पार्टी सरकार होतं मोरारजी देसाई यांचं त्या काळात ते मंडल कमिशन नेमण्यात आलं होतं. आणि त्याने रिपोर्ट कधी सबमिट केला 1980 आणि इम्प्लिमेंटेशन जे मंडल कमिशनचा 1990 ला सुरू झालं होतं. म्हणजे ते नाही ना ओबीसींना 27% आरक्षण त्यासंबंधी मंडल कमिशन नेमण्यात आलं होतं. तर हे पण मंडल कमिशन कधी नेमण्यात आलं ते इयर लक्षात ठेवायचं 1979 साली. नंतर बघा नॅशनल कमिशन ऑफ शेड्यूल कास्ट म्हणजे नॅशनल कमिशन फॉर एस-सी. आता बघा याची स्थापना कधी झाली तर 19 फेब्रुवारी 2004. कारण की त्याच्या मागचं रिझन काय होतं की 89वी जी घटना दुरुस्ती झाली होती 2003 ला. त्यानुसार सेपरेट एस-सी आणि एस-टी कमिशन म्हणजे 338 नुसार कोणतं एस-सी कमिशन आणि 338 ए नुसार एस-टी कमिशन हे नेमण्याची तरतूद त्याच्यामध्ये झाली होती. म्हणून त्यामुळे हे जे अमेंडमेंट 2003 ला झाली आणि लगेच 4 ला नॅशनल कमिशन फॉर एस-सी स्थापण्यात आलं. त्याचे पहिले जे चेअरमॅन किंवा अध्यक्ष होते सूरज भान होते. आता सध्या जे चेअरमॅन किंवा अध्यक्ष आहे किशोर मकवाना आहेत. नंतर कंपोजिशन बघायच्यात एक चेअरमॅन असते, एक व्हाईस चेअरमॅन आणि 3 मेंबर असतात. अपॉइंटमेंट राष्ट्रपती करतात म्हणजे प्रेसिडेंट करतात. टेन्युअर जे असते त्याचा 3 वर्षाचा कार्यकाल असतो. आउट ऑफ 3 मेंबर 1 शुड बी वुमन. हे जे काही 3 मेंबर आहे इकडे बघा हे 3 मेंबर त्यातली एक महिला असणं कंपल्सरी आहे. नंतर रिनॉमिनेशन याचं पॉसिबल आहे. आता बघा दुसरं कमिशन कोणतं नॅशनल कमिशन फॉर एस-टी. याची पण स्थापना कारण की 89वी घटना दुरुस्ती किती झाली 2003 ला त्याच्यामुळे लगेच 2004 ला नॅशनल कमिशन फॉर एस-टी स्थापण्यात आलं. पहिले अध्यक्ष होते कुंवर सिंग होते. सध्याचे जे अध्यक्ष आहे अंतर सिंग आर्या. आता बघा बाकीचे जे काही कंपोजिशन वगैरे आहे ते सेम एस-सी कमिशन सारखं राहील. नंतरचं कमिशन आहे नॅशनल कमिशन फॉर बॅकवर्ड क्लासेस. याच्यामध्ये बघा फॉर्म 1993 ला स्थापना पण कॉन्स्टिट्युशनल स्टेटस कधी दिलं आलं 2018 ला. कारण की 102वी घटना दुरुस्ती झाली होती ना त्यावेळेस 2018 ला याला कॉन्स्टिट्युशनल स्टेटस देण्यात आलं. पहिले चेअरमन होते त्याचे डॉक्टर भगवानलाल सहानी. सध्याचे जे चेअरमॅन आहेत ते हंसराज अहिर आहेत. आणि बाकीचं कंपोजिशन त्याचं मी खाली लिहिलं नाही जे काय असतील म्हणजे एक चेअरमॅन असेल एक व्हाईस चेअरमॅन आणि 3 मेंबर हे सेम राहील टेनर वगैरे हे सगळं. म्हणून मी सेम ॲज अ एस-सी एस-टी म्हणजे खाली आता इथं पण सेम ॲज अ नॅशनल कमिशन फॉर एस-सी म्हणजे आपण पूर्ण डिटेल लिहिलं आहे. फक्त इथं स्थापना वगैरे पहिले प्रेसिडेंट आताचे प्रेसिडेंट इथं सुद्धा पहिले प्रेसिडेंट आणि करंट प्रेसिडेंट आणि याची स्थापना वगैरे हे लक्षात ठेवायचं. बाकी कंपोजिशन एस-सी नॅशनल कमिशन फॉर एस-सी सारखंच सेम आहे त्याच्यामुळे आपण डबल लिहिलेलं नाही आहे.
पुढे घेऊ आता. लीगल फ्रेमवर्क फॉर SC ST काय आहे का, म्हणजे कायदेशीर तरतुदी. अनटचबिलिटी ऑफर्स ऍक्ट 1955 किंवा प्रोटेक्शन ऑफ सिव्हिल राईट ऍक्ट 1955, हे वर्ष वगैरे लक्षात द्यायचं की प्रोटेक्शन ऑफ सिव्हिल राईट ऍक्ट 1955 ला करण्यात आला. नंतर शेड्यूल कास्ट अँड शेड्यूल ट्राईब्स प्रिव्हेन्शन ऑफ ॲट्रॉसिटी ऍक्ट 1989. ॲट्रॉसिटी ऍक्टचं सुद्धा वर्ष 1989 हे लक्षात ठेवायचं. नंतर प्रोहिबिशन ऑफ एम्प्लॉयमेंट ॲज अ मॅन्युअल स्कॅव्हेंजर अँड द रिहॅबिलिटेशन ऍक्ट हे 2013ला झाला होता. हे सुद्धा वर्ष लक्षात ठेवायचं. आणि त्याच ऍक्टमध्ये म्हणजे जो ॲट्रॉसिटी ऍक्ट होता 1989चा, त्याच्यामध्ये 2015ला इथं सुधारणा झाली, म्हणून मी इथं 2015 लिहिलं. नंतर आदिवासीसाठी फॉरेस्ट राईट ऍक्ट 2006 किंवा ट्रिबल राईट ऍक्ट 2006 हे सुद्धा ST साठी आहे. त्यामुळे हा सुद्धा एक लक्षात ठेवायचा. म्हणजे साधं एखाद्या वेळेस कधी कधी काय होते की त्या ऍक्ट येईल आणि त्याचं इयर येईल, म्हणजे त्याच्यामुळे हे सगळे 4-5 वर्ष लक्षात ठेवायचा प्रयत्न करायचा. नंतर पॉप्युलेशन स्टॅटिस्टिक 2011च्या सेन्सरनुसार बघा, पॉप्युलेशन ऑफ ST किती आहे? 8.6% आहे. पॉप्युलेशन ऑफ SCचे आहे 16.6%, म्हणजे याच्यात जवळपास डबल आहे. लार्जेस्ट नंबर ऑफ ट्रिबल पॉप्युलेशन स्टेट म्हणजे जे काही STचं आहे ते आहे मध्य प्रदेश, आणि SCचं आहे UP. नंतर हायेस्ट पर्सेंटेज ऑफ ST पॉप्युलेशन ॲज इट्स पॉप्युल हायेस्ट पर्सेंटेज ऑफ ST पॉप्युलेशन टू इट्स पॉप्युलेशन सगळ्यात जास्त आहे मिझोराम. म्हणजे त्या राज्याची लोकसंख्येच्या दर्जानुसार, म्हणून ते पर्सेंटेज आलं. म्हणजे जर त्या समजा राज्याची जर लोकसंख्या असेल समजा 1000 असेल, तर त्याच्यात जर 900 असतील तर म्हणजे तसं अँगलनं घ्यायची, तर म्हणजे 90% झाले नाही. म्हणजे आणि SC साठी काय आहे पंजाब. आता हे कसं लक्षात, हायेस्ट पर्सेंटेज ऑफ ST पॉप्युलेशन टू इट्स पॉप्युलेशन म्हणजे त्या देशाची त्या राज्याची स्वतंत्र जे काही लोकसंख्या असेल आणि त्याच्यात सगळ्यात जास्त पॉप्युलेशन कोणाचं STचं जर असेल तर ते मिझोराम, आणि SCचं जे असेल ते पंजाब. हे पण लक्षात ठेवायचा प्रयत्न करायचा. नंतर काय स्कीम आहे ST साठी ते बघू आपण. आता बघा, PM जनमन, प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियान हे 2023ला चालू झालं होतं. त्याचे सेंट्रल सेक्टर स्कीम आहे आणि सेंट्रल स्पॉन्सरशिप सुद्धा स्कीम आहे. नंतर मिनिस्ट्री कोणती ते ट्रिबल्स अफेअर्स म्हणजे मिनिस्ट्री आहे, त्याचं इम्प्लिमेंटेशन करणारे, आणि बेनिफिशिरीज कोण आहे? 75 PVGT कमिटीज. आता ऑब्जेक्टिव्ह काय होता? टू एनहान्स द सोशिओ इकॉनॉमिक कंडिशन ऑफ PVTG म्हणजे पर्टिक्युलरली व्हर्नेबल ट्राईब्स ग्रुपचं सोशिओ इकॉनॉमिक स्टेटस किंवा कंडिशन वाढवणे, हा या योजनेचा उद्देश होता. हा, ST बद्दल सगळ्यात महत्वाचा किंवा ट्रिबल बद्दल सगळ्यात महत्वाचा ऍक्ट आहे पेसा ऍक्ट. पेसाचा फुल फॉर्म आहे पंचायत एक्सटेन्शन टू द शेड्यूल एरिया ऍक्ट 1996. त्याचा पर्पज काय होता बघा, इट इज गिव्स द स्पेशल पॉवर टू द ग्रामसभा, हे ग्रामसभा महत्वाचा, स्पेशल पॉवर टू द ग्रामसभा इन द शेड्यूल एरिया स्पेशली फॉर द मॅनेजमेंट ऑफ नॅचरल रिसोर्सेस. म्हणजे काय झालं की ग्रामसभेला अधिकार म्हणजे जे वन असतील आदिवासी भागातले, किंवा मध असेल किंवा मासेमारी असेल, त्या एरियातले जे काही नॅचरल रिसोर्सेस आहे त्याच्यावर अधिकार जे ठेवण्याचा जो असेल ते ग्रामसभेला दिलेला आहे. नंतर इनॅबल द ट्रिबल सेल्फ रूल इन द 5th शेड्यूल एरियाज. आता त्याच्यामध्ये रेकमेंडेशन ऑफ पेसा ऍक्ट म्हणजे जे काही पेसा ऍक्ट कोणत्या कमिटीच्या शिफारशीनुसार आलं, तर भुरिया कमिटी नेमण्यात आली होती, आणि त्या कमिटीच्या शिफारशीने 1996ला पेसा ऍक्ट पारित झाला होता. आता पेसा ऍक्ट किती राज्यात ऍप्लिकेबल आहे? तर 10 राज्यात आहे. जनरली जे काही आदिवासी किंवा जिथे ST कॅटेगरीचे आहे तिथं जास्त आहेत, म्हणजे गुजरात असेल, राजस्थान असेल. मी इथं काय लिहिलं की ग्रोथ, कारण की आपल्याला STची ग्रोथ करायची आहे, म्हणून GROTS लिहिलं मी, ग्रोथ. आता G म्हणजे गुजरात, R म्हणजे राजस्थान, O म्हणजे ओरिसा, T म्हणजे तेलंगणा, आणि H म्हणजे हिमाचल प्रदेश. ग्रोथ कोणाची झालेली पाहिजे किंवा ग्रोथ ज्या, म्हणजे काय झालं, झारखंड आणि आंध्र प्रदेश हे इतर आपले जे बघा, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगड हे आपल्या जे काही राज्याला लागून आहेत तीन, इथं पण बऱ्याच प्रमाणात ST कॅटेगरी आहे. त्याच्यामुळे इथं सुद्धा पेसा ऍक्ट लागू आहे. थोडस क्लिअर करतो. नंतर बघा की आश्रम शाळा स्कीम किंवा आश्रम स्कूल स्कीम.
सुरू झाली होती 1972ला आश्रमशाळा स्कीम किंवा आश्रम स्कूल्स पर्पज करता टू प्रोव्हाइड फ्री हाय क्वालिटी रेसिडेन्शियल एज्युकेशन फॉर एस-टी स्टुडंट. नंतर राजीव गांधी नॅशनल फेलोशिप स्कीम जी होती 2005-6ला सुरू झाली ही एस-सी आणि एस-टी दोन्ही कॅटेगरीसाठी हा. लक्षात घ्या की राजीव गांधी जे नॅशनल फेलोशिप स्कीम आहे ही एस-सी आणि एस-टी साठी. त्याचा पर्पज काय होतं की बघा आता स्टुडंट विल गेट द 5 इयर फायनान्शियल असिस्टन्स फॉर एम-फिल आणि पी-एच-डी. म्हणजे एम-फिल आणि पी-एच-डी साठी जर त्याला 5 वर्षासाठी फायनान्शियल असिस्टंट किंवा आर्थिक मदत देण्यासाठी राजीव गांधी नॅशनल फेलोशिप स्कीम सुरू झाली होती 2005-6ला आणि ती एस-सी आणि एस-टी या दोन्ही कॅटेगरीसाठी होते. त्याला इन्कम लेस दॅन 4.5 लाख पाहिजे. आता प्रधानमंत्री वंदन योजना बघा 2018ला सुरू झाली होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्त. ही जे काही 14 एप्रिल 2018ला ही योजना सुरू झाली. आता पर्पज काय होता की बुस्टर ट्रिपल इन्कम थ्रू द व्हॅल्यू ॲडिशन ऑफ मायनर फॉरेस्ट प्रोड्यूस. म्हणजे काय जंगलातील जे काय डिंक असेल, मध असेल किंवा जंगली जे लाकडाच्या पासून जे काही त्याचं किंवा जंगलापासून जे काही त्यांचं इन्कम होईल तर त्याला बूस्ट करायचं होतं. त्यासाठी प्रधानमंत्री वंदन स्कीम किंवा योजना सुरू झाली होती. मग त्याचं जे काही इम्प्लिमेंटेशन आहे मिनिस्ट्री ऑफ ट्रिबल अफेअर्स अँड ट्रायफेड ट्रिबल कोऑपरेटिव्ह मार्केटिंग डेव्हलपमेंट फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या थ्रू त्याचं इम्प्लिमेंटेशन होणार आहे. आता बघा थोडंसं क्लिअर करतो. हां, पुढची स्कीम आहे गोल. गोल म्हणजे काय गोईंग ऑनलाईन ॲज अ लीडर सुरू झाली होती 2020. आता हे गोल गोल म्हणजे झिरो आणि हे इकडं झिरो असं लक्षात ठेवायचं. 20-20 म्हणजे सहज लक्षात राहील. आता त्याचा उद्देश काय आहे डिजिटल एम्पॉवरमेंट ऑफ ट्रिबल यूथ. म्हणजे जे काही एस टी वगैरे आहेत यूथ त्यांना डिजिटल एम्पॉवरमेंट म्हणजे फेसबुक असेल किंवा काही इंटरनेट असेल किंवा या क्षेत्रामध्ये त्यांना एम्पॉवर करायचं आहे. नंतर शबरी आदिवासी घरकुल योजना. आता याचं जे काही इयर लिहिलं ना हे थोडंसं मला डाऊट वाटते तर थोडंसं एक्झॅक्ट तुम्ही बघा. म्हणजे चुकलं नाही पाहिजे तुमचं. हे 2016-17 आता बऱ्याचदा मी बऱ्याच साईट चेक केल्या तर मला तिथं 16-17 पण कधी-कधी काय वाटतं की त्याच्या अगोदरची आहे की काय? तर थोडंसं हे 2016-17 हे जे इयर आहे ना हे थोडंसं तुम्ही चेक करा. नंतर पर्पज काय होता की फायनान्शियल असिस्टंट फॉर द एस-टी फॉर कन्स्ट्रक्टिंग काँक्रीट होन. म्हणजे एस-टीसाठी जे मजबूत घरे किंवा पक्की घरे बांधणे हा या योजनेचा उद्देश होता. फंडिंग आहे 100% स्टेटकडून. जनरल आता बघा एरिया त्याच्यामध्ये जनरल एरिया असेल तर ₹1,20,000 पर लाभार्थी मिळणार. जर नक्षली किंवा हिल एरिया असेल तर त्याला 1.30 लाख पर लाभार्थी असा देण्यात येणार. म्हणजे ₹1,30,000 मिळतील त्याला. नंतर हाऊस स्पेसिफिक 269 स्क्वेअर फूटचा त्याचा कार्पेट एरिया असेल त्याच्या घराचा. तर हे पण लक्षात ठेवा. आता बघा डे एक लिहिला मी 9 ऑगस्ट इंटरनॅशनल डे फॉर वर्ल्ड इंडिजिनियस पीपल. हा 9 ऑगस्ट हा सुद्धा दिवस लक्षात ठेवायचा आहे. नंतर आता एस-सीच्या रिलेटेड काही स्कीम बघू फास्टमध्ये. नॅशनल ओव्हरसीज स्कॉलरशिप 1954-55ला सुरू झाली होती आणि ही दोन्ही कॅटेगरीसाठी प्रोव्हाइड स्कॉलरशिप सपोर्ट फॉर एस-सी आणि एस-टी. लँडलेस ॲग्रिकल्चर लेबर ट्रॅडिशनल आर्टिसन बाय प्रोव्हाइडिंग अपॉर्च्युनिटी टू स्टडी पी-जी अँड पी-एच-डी इन अब्रॉड. म्हणजे परदेशात जर त्या एस-सी, एस-टी किंवा लँडलेस ॲग्रिकल्चर लेबर असतील ट्रॅडिशनल आर्टिस्ट यांना जर परदेशात पी-जी आणि पी-एच-डी करायची असेल तर त्यांना स्कॉलरशिप प्रोव्हाइड करण्यासाठी नॅशनल ओव्हरसीज स्कीम ही 1954-55ला सुरू झाली होती. नंतर श्रेष्ठ स्कीम. आता श्रेष्ठ स्कीम कधी 2021-22ला सुरू झाली. प्रोव्हाइड द क्वालिटी एज्युकेशन फॉर एस-सी स्टुडंट. आणि त्याला ॲडमिशन कोणत्या वर्गात देण्यात येते की 9वी आणि 11वी. एक तर सी-बी-एस-ई बोर्ड असेल किंवा स्टेट अफिलिएटेड प्रायव्हेट स्कूल असेल याच्यामध्ये क्वालिटी एज्युकेशन देण्यासाठी त्यांना वर्ग 9 आणि 11 मध्ये ॲडमिशन देण्यात येते. श्रेष्ठ ही एस-सीसाठी आहे. उद्देश काय टू प्रोव्हाइड द क्वालिटी एज्युकेशन फॉर द एस-सी स्टुडंट. नंतरची स्कीम बघा पी-एम अजय. म्हणजे प्रधानमंत्री अनुसूचित जाती अभ्युदय योजना सुरू झाली होती 2022ला. पर्पज होता की सोशियल स्किल आणि इकॉनॉमिक एन्हान्समेंट ऑफ एस-सी. म्हणजे सोशल सामाजिक आणि एम्पॉवरमेंट करायची आहे त्याची स्किल पण आणि आर्थिक एन्हान्समेंट किंवा एम्पॉवरमेंट करायची आहे. आणि कंडिशन काय की तो बी-पी-एल मध्ये असला पाहिजे बिलो बी-पी-एल. आता त्याच्यामध्ये 3 स्कीम मर्ज केलेले आहे. आदर्श ग्राम. नंतर स्पेसियली सेंट्रल असिस्टंट टू द शेड्यूल कास्ट सब प्लॅन आणि बाबू जगजीवन राम छात्रावास योजना या 3 योजना या पी-एम अजयमध्ये टाकण्यात आलेल्या आहेत. आता बघा नंतरची योजना आहे पी-एम दक्ष. प्रधानमंत्री दक्ष और
कुशलता संपन्न हितग्राही पोर्टल 2020 सुरू झालं. स्किल डेव्हलपमेंट फॉर एस-सी असेल, ओबीसी असेल, ईबीसी आणि डी-एन-टी आणि सॅनिटेशन वर्कर यांच्यासाठी आहे. आता बघा पाचवी जो योजना आहे स्माइल योजना, सपोर्ट फॉर मार्जिनलाइज इंडिव्हिज्युअल फॉर लाईव्हलीहूड अँड एंटरप्राइजेस. आता ही सुरू झाली होती 2022ला. एम्पॉवरमेंट ऑफ ट्रान्सजेंडर आणि बेगर यांना एम्पॉवर करण्यासाठी स्माइल योजना सुरू करण्यात आली होती. नंतरची योजना पीएम सूरज, प्रधानमंत्री सामाजिक उत्थान और रोजगार आधारित जनकल्याण सुरू झाली होती 2024ला. ऑनलाईन पोर्टल आहे. पर्पज ऑफरिंग क्रेडिट सपोर्ट टू मार्जिनलाइज सेगमेंट ऑफ द सोसायटी. जे मार्जिनलाइज सेगमेंट ऑफ द सोसायटी म्हणजे काय, या सोसायटीतले ज्यांना इंडस्ट्रियलिस्ट बनायचं आहे किंवा काहीतरी उद्योग चालू करायचा आहे, त्यांना क्रेडिट सपोर्ट चा जे ऑफरिंग क्रेडिट सपोर्ट म्हणजे क्रेडिट सपोर्ट थोडंसं त्याला आर्थिक मदत म्हणू शकतो आपण, तर ते करणं या पीएम सूरजचा उद्देश आहे. नंतर पीएम नमस्ते योजना आली होती एक. प्रधानमंत्री नॅशनल ॲक्शन फॉर द मेकॅनाइज्ड सॅनिटेशन इकोसिस्टीम 2023-24ला सुरू झाली होती. पर्पज होता की सेफ्टी अँड डिग्निटी ऑफ सॅनिटेशन वर्कर, म्हणजे जे सफाई किंवा स्वच्छता कामगार आहेत ना, त्यांना सन्मान आणि सुरक्षा देणे हा योजनेचा पीएम नमस्ते या योजनेचा उद्देश होता. नंतरची योजना आहे कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण अँड स्वाभिमान योजना. ही सुरू झाली होती 2004-5ला. त्याचा उद्देश होता का इम्प्रूव्ह द फायनान्शियल कंडिशन ऑफ एस-सी हू आर लँडलेस वर्कर अँड बीपीएल. जे असे एस-सी आहेत जे लँडलेस आहेत आणि जे बीपीएलच्या खाली आहे, त्यांना फायनान्शियल कंडिशन त्यांची इम्प्रूव्ह करण्यासाठी ही योजना सुरू झालेली होती. सपोर्ट काय झाला की प्रोव्हाइड 2 एकर इरिगेटेड लँड, 2 एकर म्हणजे ओलिताखालील आणि 4 एकर नॉन ओलिताखालील लँड ऑन 50% सबसिडी आणि 50% लोनवर त्यांना देणे. नंतर काही स्कीम जे बॅकवर्ड क्लासेससाठी आहेत बघा. त्याच्यात मधली आहे पहिली पीएम यशस्वी, म्हणजे पीएम यंग अचिव्हर्स स्कॉलरशिप अवॉर्ड स्कीम फॉर द व्हायब्रंट इंडिया फॉर ओबीसी अँड अदर्स सुरू झाली होती 2021-22ला. त्याचा उद्देश होता टू प्रोव्हाइड द स्कॉलरशिप टू मेरिटेरियस स्टुडंट फ्रॉम ओबीसी, ईबीसी आणि डी-एन-टी या 3 कॅटेगरीतल्या जे मेरिटरियस स्टुडंट आहेत त्यांना स्कॉलरशिप देणे हा पीएम यशस्वीचा उद्देश होता. 2021-22ला सुरू झाली होती. नंतर श्रेयस योजना स्कीम स्कॉलरशिप फॉर हायर एज्युकेशन फॉर यंग अचिव्हर स्कीम सुरू, हे सुद्धा 21-22ला सुरू झाली होती. पर्पज होता एम्पॉवर एस-सी ओबीसी स्टुडंट बाय प्रोव्हाइडिंग द क्वालिटी एज्युकेशन, म्हणजे याच्यामध्ये एस-सी स्टुडंट सुद्धा आहेत, ओबीसी स्टुडंट यांना सुद्धा क्वालिटी एज्युकेशन प्रोव्हाइड करणे हा श्रेयस योजनेचा उद्देश होता. नंतर बघा नॅशनल कमिशन फॉर मायनॉरिटी. आपण एस-सी कमिशन बघितलं, एस-टी कमिशन बघितलं, म्हणजे आपण बघितलं ना पहिले नॅशनल एस-सी कमिशन 2004ला स्थापन झालं होतं, नॅशनल एस-टी कमिशन 2004ला स्थापन झालं होतं. त्याच्यानंतर नॅशनल बॅकवर्ड कमिशन 2018ला सुरू झालं होतं. जरी ते 1993ला सुरू झालं होतं, पण त्याला जे कॉन्स्टिट्युशनलचा दर्जा किंवा कॉन्स्टिट्युशनल स्टेटस हे 2018ला देण्यात आलं होतं. हे 3 कमिशन आपण अगोदर बघितले होते. त्यांचं कसं होतं कंपोजिशन, 1+1+3 मेंबर, म्हणजे एक चेअरमॅन होता, एक व्हाईस चेअरमॅन होता आणि 3 मेंबर होते. हे असं आपण कंपोजिशन बघितलं होतं. त्यांचं ड्युरेशन काय होतं, 3च इयर होतं. याचं सुद्धा 3च आहे. पण याच्यामध्ये बघा एक चेअरमॅन, एक व्हाईस चेअरमॅन आणि 5 मेंबर आहे. एस-सी कमिशन, एस-टी कमिशन असेल किंवा बॅकवर्ड कमिशन, त्याच्यामध्ये 3च मेंबर होते. इथं 5 आहेत. हे थोडंसं लक्षात येतं. 5 काय आहे, तर कारण की इथं मायनॉरिटी जास्त आहेत ना, मग प्रत्येकाचा एक एक मेंबर असं करत करत हे 5 म्हणजे सहज लक्षात राहते. आता मायनॉरिटी कोण दिसतात, बुद्धिस्ट असेल, ख्रिश्चियन असेल, जैन असतील, मुस्लिम असेल, शीख आणि पारसी किंवा झोरोस्ट्रियन या ज्यांना आपण म्हणतो, हे सगळे मायनॉरिटी आहेत. टेनर किती आहे, 3 वर्ष आहे. 5 मेंबर्स इन्क्लुडिंग चेअरमॅन शॅल बी फ्रॉम अमॉंग द मायनॉरिटी, म्हणजे 5 मेंबर याच्यामधले मायनॉरिटी मधले असलेच पाहिजे असं सुद्धा सांगण्यात आलं. पहिले जे चेअरमॅन होते सरदार अली खान, हे पहिले अध्यक्ष होते. प्रेझिडेंट आता सध्या व्हॅकंट आहेत चेअरमॅन. तर हे म्हणजे नॅशनल कमिशन फॉर मायनॉरिटी 1993ला याची स्थापना झाली, हे थोडं लक्षात ठेवायचं. आणि ऍक्ट 92चा होता. नंतर खूप वेळा कमिटी एमपीएससी विचारते की राजेंद्र सच्चर कमिटी.
2005 ला स्थापना करण्यात आली होती या कमिटीची. उद्देश काय होता? टू स्टडी द सोशल, इकॉनॉमिकल, एज्युकेशनल स्टेटस ऑफ मुस्लिम कम्युनिटी, म्हणजे मुस्लिम समाजातील जात त्याचा सोशल, इकॉनॉमिकल आणि एज्युकेशनल स्टेटसचा अभ्यास करण्यासाठी राजेंद्र सच्चर समिती स्थापण्यात आली होती 2005 ला. त्यांनी रिपोर्ट 2006 ला हा रिपोर्ट सुद्धा विचारलेला एमपीसी मुळे, त्याच्यामुळे राजेंद्र सच्चर समिती थोडी महत्वाची आहे की ते बऱ्याचदा प्रश्न आले त्याच्या. नंतर आता बघा, ट्रायफेड एक संस्था असते, ही एस टी साठी आहेत आणि महत्वाची आहे. ट्रायफेड ची स्थापना आहे, स्थापना हे विचारू शकते, म्हणजे 1987 ला ट्रायफेडची स्थापना झाली होती. ट्रायफेडचं फुल फॉर्म तिथे म्हणजे दिलेलं आहे, तर ट्रिबल कोऑपरेटिव्ह मार्केटिंग डेव्हलपमेंट फेडरेशन ऑफ इंडिया, त्याचं हेडक्वार्टर आहे दिल्लीला. पर्पज आहे की मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ द ट्रायफेड इज इन्स्टिट्यूशनलायझेशन द ट्रेड ऑफ द मायनर फॉरेस्ट प्रोडक्ट, म्हणजे MFP. इथं द आहे हा. इथं हे आलं चुकून. द मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ द इन्स्टिट्यूशनल द ट्रेड ऑफ MFP इज टू ब्रिंग द बाइंग अँड सेलिंग द फॉरेस्ट प्रोडक्ट under an organized, fair, and transparent system so that forest dependent community, especially tribal and local gatherers, are get fair price, regular income, and protection from the exploitation. म्हणजे काय झालं की ट्रायफेडचा मुख्य उद्देश काय आहे की जे मायनर फॉरेस्ट प्रोडक्ट असतील, जंगलातील जे काही प्रोडक्ट असतील आणि वनस्पतीपासून जे काही जंगली वनस्पतीपासून प्रोडक्ट मिळते, त्याला इन्स्टिट्यूशनलाइज बनायचं. म्हणजे इन्स्टिट्यूशनल म्हणजे काय की अशी त्याची मार्केटिंग सिस्टीम बनवायची की त्याची पिळवणूक झाली नाही पाहिजे, तिच्या एसटी कॅटेगरीना व्यवस्थित मोबदला मिळाला पाहिजे, आणि त्यांचं जे हे आहे म्हणजे ते थोडेसे ऑर्गनाइज आणि त्यांना फेअर किंवा ट्रान्सपॅरंट सिस्टम असली पाहिजे, त्याच्यामध्ये योग्य तो मोबदला मिळाला पाहिजे, त्यांची पिळवणूक झाली नाही पाहिजे, याच्यासाठी हे ट्रायफेड आहे. नंतर काही दिवस आहेत आता थोडेसे महत्वाचे ठेवायचे. एक त्याच्यामधला 26 जून जो आहे, हे एक लक्षात ठेवायचं की कारण की त्या दिवशी राजश्री शाहू महाराज यांचा जन्मदिन आहे, आणि तो महाराष्ट्र शासन सोशल जस्टिस डे किंवा सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा करतात. आणि इकडे बघा, हे हा पण एक आहे की वर्ल्ड सोशल जस्टिस डे, इथं आपण हे अंडरलाईन केलेला, हा 20 फेब्रुवारी आहे. हा युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन आहे. निदान महाराष्ट्राचा तरी जरी लक्षात ठेवला तरी भरपूर दिवस. 26 जून लक्षात ठेवायचा की सामाजिक न्याय दिन आहे, आणि वर्ल्ड सोशल जस्टिस डे जर म्हणलं तर 20 फेब्रुवारी, हे 2 दिवस सुद्धा लक्षात ठेवायचे आहे. होप करतो बऱ्याच गोष्टी आता स्पीडमध्ये मी फास्टमध्ये कव्हर केल्या, कारण की याच्यामध्ये 3 कंपोनंट घेतले आपण, तर हळूहळू जर घेतलं असतं दादा, म्हणजे जरा फास्ट घेतलं मी त्याला, तर हळूहळू जर केलं असतं तर ते लेक्चर खूप मोठं झालं असतं. त्याच्यामुळे होप करतो की थोडं समजून घेण्याचा प्रयत्न करा आपण सुद्धा, आणि मलाही समजून घेण्याचा प्रयत्न करा. थँक्यू. जर माहिती महत्त्वाची वाटली असेल तर आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू.